मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरी गोष्ट आहे. मागची जशी माझी सर्व्हिस लागलेली आहे त्या मागच्या 3 वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यात मी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे. म्हणजे परम साक्षात विठ्ठलाच्या मंदिरात मी महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं. आज 4थं वर्ष आहे माझं सर्व्हिसचं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे. खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात, तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटतंय. त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं सगळं मला वाटतं. खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि तिथे देव पूजला जातोय, ते त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे. सॉरी साकडं काय, माझ्या हातून चांगली सेवा घडो, चांगलं काम घडो. उल्हासनगरमध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे, सगळं देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनंच ते काम हो. जसं म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असते, त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असू दे. भाविकांना काय संदेश देणार? भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे, पण तो तितकाच साजेसा असावा, तो तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा, उगाचच हुल्लडबाजी नसावी. तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती, म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्यां समावेशक अशी होती. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे. देव सर्वांसाठीच आहे, तिथे मतभेद नको, तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको. अशा पद्धतीचं एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीशी वाटते. थँक्यू. आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक, सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे, आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती बघितली, आनंदही घेतला. इथे भरपूर भाविक ही येत आहे. आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता. खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे. एक भक्तीचं जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंददायी होता. एक जे अध्यात्माची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला. परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.